चला व्हिडिओला थेट सुरुवात करूया आपण. अर्थशास्त्र या अंतर्गत मागील 1 वर्षात जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सर्वात अगोदर हे एवढे जे टॉपिक्स आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्यात आले आहे आणि हे जे टॉपिक आहे ते ऑलरेडी आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले. जर तुम्ही हे बघितले नसेल तर अवश्य बघा, कारण प्रिलिमच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 कोण पब्लिश करते? UNDP. आणि सध्याची थीम आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. हे चित्र लक्षात ठेवा आणि ही थीम लक्षात ठेवा. डायरेक्ट सुरू करूया. UNDPनं हा रिपोर्ट पब्लिश केला, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानव विकास अहवाल याला म्हणतो. भारताचं जे मूल्य आहे SDIचं ते आहे 0.685 आणि 193 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक आहे 130वा. पहिला क्रमांक आहे ते स्वित्झर्लंड, दुसरा नॉर्वे आणि तिसरा आइसलँड. स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि आइसलँड या निर्देशांकात काय चेक होते किंवा याचे घटक कोणते आहे? आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. हे दरडोई उत्पन्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. जे 2 इंडेक्स आपण बघणार आहोत, ह्युमन कॅपिटल इंडेक्स आणि ह्युमन कॅपिटल इंडेक्स प्लस आला आहे, यामध्ये दरडोई उत्पन्न मोजण्यात येत नाही. ठीक आहे, पुढे चलूया. दारिद्र्य रेषा रिसेंटली बदलली आहे. सर्वात अगोदर हे लक्षात ठेवा, अति गरीब कोणाला म्हणणार? जो सध्या $3 प्रतिदिवस कमी कमावतो त्याला. आणि हे आधारभूत वर्ष कोणतं आहे? कोणत्या किमतीनुसार? 2021च्या किमतीनुसार. याला PPP म्हणतात, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. यानुसार आता भारतातील गरिबांचे प्रमाण किती झाले आहे? केवळ 5.25. आधी किती होते 2011-12 मध्ये? 27.12. आता थोडंसं जर डिटेल आपण यामध्ये बघितलं तर यांनी 3 लाईन पब्लिश केल्या आहे. $3 प्रति दिवसाची, $4.20 प्रति दिवस आणि $8.30 प्रति दिवस. आणि आधारभूत कोणतं वर्ष आहे? 2021 PPPचं. $3 कमी उत्पन्नाचे जे देश आहे, अति गरीब मोजण्याचे मुख्य निकष. निम्न मध्यम उत्पन्नाचे देश म्हणजे भारत वगैरे येतो. भारतासारख्या विकसनशील देशाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी याला म्हणतात लोअर मिडल. आणि उच्च मध्यम जसं चीन, दक्षिण आफ्रिका झालं, त्यांच्यासाठी आहे 8.30. तर या संदर्भात जर प्रश्न आला तर हे लक्षात ठेव जा. अति गरिबी म्हटलं की ही रेषा येईल, मध्यम आणि अप्पर मिडल. ठीक आहे, पुढे चलूया. हे तुम्ही बघू शकता 2011-12च्या रिपोर्टनुसार किती पॉवर्टी रेट होता. आता जर $3 आपण 2021च्या PPP नुसार बघितलं तर 5.25. आता हे PPP काय आहे? PPP म्हणजे $1 सेम ब्रेड भारतात कितीचा मिळू शकते आणि तेवढ्याच रुपयाचा अमेरिकेत किती मिळते, याला म्हणतात पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. हे आकडे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता पायाभूत वर्ष बदललं आहे कशाचं? GDP, CPI आणि IIPचं. किती आहे GDPचं? 22-23, CPIचं 2024 आणि IIPचं आहे 2022-23. आता हे GDPचं का बदलावं लागलं? त्यांचं असं म्हणणं होतं की जो कोरोना आला होता त्यानंतर हे नॉर्मल वर्ष आहे व त्यामुळे त्यांनी हे बेसलाईन ठेवली. चला आता पुढे बघूया. CPI याचा अभ्यास करताना 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सर्वात अगोदर हा रिपोर्ट कोण जारी करतो? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस. त्याचप्रमाणे यामध्ये काय समाविष्ट असते? अन्नधान्य, कपडे, घरभाडे, शैक्षणिक खर्च इत्यादी, हे लक्षात ठेवा. आणि CPI वरून आपलं हिट जो मेन GDP किंवा तुम्ही म्हणू शकता की ग्राहक किंमत निर्देशांक, जो रिअल आपलं इन्फ्लेशन किती आहे, हे CPIच्या आधारेच मोजलं जाते, एवढं लक्षात ठेवा. दुकानातून ज्या वस्तू किंवा सेवा रोजच्या जगण्यासाठी विकत घेतो त्याच्या किमती किती वाढल्या व किती झाल्या हे CPI वरून कळते. दुसरं WPI नावावरूनच समजते, होलसेल, म्हणजेच हा निर्देशांक बाजारातील महागाई मोजते. दुसरी गोष्ट कोण जारी करते? उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग. हे लक्षात ठेवा, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येते. आणि यावरून जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे देशातलं त्याचा ट्रेंड समजतो आपल्याला. आणि यात प्रामुख्याने कशाचा समावेश होतो? वस्तूंचा, तेलाचा, धातू, यंत्रसामग्री इत्यादींचा. IIP बघू, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. औद्योगिक वाढ भारतात कशी होत आहे या संदर्भातला हा निर्देशांक. पुन्हा
कोणाद्वारे जारी करण्यात येतो? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO द्वारे. आणि यात प्रामुख्याने 3 क्षेत्रे येतात: खाणकाम, उत्पादन आणि वीज. पुढे चलूया. SDG इंडिया इंडेक्स 2023-24 हा रिसेंटचा डाटाच आपण मानू. यावरच प्रश्न आला तर येऊ शकते, कारण रिसेंटली डाटा आपल्याजवळ अवेलेबल नाही आहे याचा. SDG इंडिया इंडेक्स 2023-24. आता हा कोण पब्लिश करतो? हा पब्लिश करतो सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांकेतिक आराखड्यात सुसंगत असलेल्या 113 संकेतांवर सर्व राज्य आणि केंद्रशासित. हे एवढं वाचायची गरज नाही. 113 लक्षात ठेवा. 113 संकेतांवर. त्याचप्रमाणे एकूण शाश्वत विकास आपले किती आहे? 17. मात्र इथं फक्त 16चं मोजमाप होते. यावर MCQ येऊ शकतो आणि स्वतंत्रपणे यावर 16 शाश्वत विकास ध्येयावर स्वतंत्रपणे गुण मोजतात. आता एक कोणतं राहिलं? एक तेच शाश्वत विकास राहिलं असेल जे कोस्टल रिजन आहे ना आपल्याला, त्या स्टेटसाठी जे जारी करण्यात आलं आहे तेच SDGचा राहिला एक. पुढे चालूया. हे गुण 0 ते 100च्या दरम्यान असतात. जर एखाद्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने 100 गुण मिळवले तर त्याचा अर्थ काय होतो? त्याने उद्दिष्ट पूर्ण केले आहेत. म्हणजे 0 ते 100च्या स्केलवर 100च्या जवळजवळ जाल तर उद्दिष्टे पूर्ण, इकडे उद्दिष्टे कमी. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची? 113, 16 आणि 0 ते 100. आता हे इथं म्हटलं आहे गोल 14 यामध्ये इन्क्लूड केला नाही आहे. का बरं? कारण तो इंडेक्स फक्त जे 9 कोस्टल स्टेट आहे त्याच्यासाठी लागू आहे. आता SDGचा इंडियाचा स्कोर आहे 71 2023-24च्या नुसार. पुढे चलूया. रुपयाचे अवमूल्यांकन होत आहे सध्या. 2 टर्म न्यूजमध्ये आहे आणि पेपरमध्ये येऊ शकतात. एक डिप्रिसिएशन आणि डिव्हॅल्युएशन. रुपयाचे अवमूल्यन जेव्हा होते तेव्हा असं समजायचं की गव्हर्नमेंटनं स्वतः केलं आहे. मात्र जर रुपयाचे मूल्य घसरले तर याचा अर्थ आहे हे मार्केट करत आहे. थेट लक्षात ठेवायचं. डिप्रिसिएशन मार्केट, अवमूल्यांकन गव्हर्नमेंट. हे इथं तुम्ही वाचू शकता. आणि घसरणीची कारणे सर्वांना माहीत आहे. पश्चिम आशियातील जे संघर्ष आहे, वेस्ट एशिया, त्यानंतर कच्चे तेलाचं हे व्हॉटेवर जे आहे, आणि एक बॅरल म्हणजे लक्षात ठेवा 159 काय म्हणू शकतात लिटर ऑइल. आता आपण मानवी भांडवल निर्देशांक याबद्दल माहिती बघू. हा HCI याला म्हणतात, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. आणि रिसेंटली HCI आणि HCI प्लस याचा डाटा आपल्या समोर आला आहे. मानवी भांडवल निर्देशांकात काही की टर्म लक्षात ठेवा. उत्पन्न येत नाही. ठीक आहे. जो आम्ही आधी डिस्कस केला होता SDI आणि HCI मधला हा मुख्य फरक आहे. उत्पन्नाचा मोजमाप यामध्ये होत नाही, त्यामध्ये होते. आणि मानवी भांडवल निर्देशांक जागतिक बँक सादर करते आणि तो UNDP सादर करतो, SDP. आता यामध्ये लक्षात ठेवा की हा जो आहे HCI, हा HCI प्रामुख्याने 3 घटकावर आधारित असतो. सर्वात अगोदर बालकांचा जगण्याचा दर, सर्वायवल 5 वर्षाच्या आत. दुसरं अपेक्षित व गुणवत्तापूर्ण शालेय शिक्षणाची वर्ष आणि आरोग्याची स्थिती. 3 गोष्टी. सर्वात अगोदर सर्वायवल, एज्युकेशन आणि हेल्थ. आणि याची स्केल आहे 0 to 1. ऑब्विसली 1 कडे तुम्ही जाल तर तो प्लस, 0 कडे याल तर मायनस. एवढं लक्षात ठेवा. आता ह्युमन कॅपिटल झाल्यानंतर HCI प्लस आला आहे. आता इथं आपण काय म्हटलं आहे, हा जो आहे ह्युमन कॅपिटल, हा एक प्रकारे 0 ते 18 पर्यंत जे बालक आहे त्यांचं कॅपिटल इंडेक्स मोजतो. आणि जो प्लस म्हटला आहे पण HCI प्लस, ते पुढे जाते 18 ते 65 वर्षापर्यंत किंवा 60 वर्षापर्यंत. एवढं लक्षात ठेवा. ह्युमन कॅपिटल इंडेक्समध्ये भारताचा रँक आहे 104. 0 ते 1च्या स्केलवर भारत किती आहे? 0.515. आणि टॉप कंट्रीज आहे सिंगापूर, चायनामधलं हे बघून घ्या, आणि हाँगकाँग. फक्त सिंगापूर लक्षात ठेवा.
आता यामध्ये HCI प्लस मध्ये बघून घेऊया. 18व्या वर्षापासून प्रौढत्वापर्यंत हे आहे लागू. याची स्केल बघून घ्या, हे युनिक आहे. याची स्केल आहे 0 ते 325 आणि HCI ची स्केल किती होते? 0 ते 1. हे 0 ते 325 आणि इंडिया 159 वर सध्या विराजमान आहे. आता यामध्ये पुन्हा सिंगापूर टॉप गुणांसहित आहे, दुसरा हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया यांचा क्रमांक लागतो. आता ह्युमन कॅपिटल इंडेक्स हे इथं बघू शकता प्रॉपर. इथं आपला व्हिडिओ संपला हा. मात्र तुम्ही काही गोष्टी थोडं लक्षात घ्या. हे जरी आपण डिस्कस केलं तरी जे उरलेले टॉपिक्स आहे, जे यापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही कव्हर करून घ्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. टू द पॉइंट आपले व्हिडिओ राहतात आणि सिंपल आपल्या शब्दात एक्सप्लेन करतो.